नाही, असं होत नाही. पिटिशन फाईल आहे, अपील दाखल करण्यात आलेलं आहे. खरं तर माझं म्हणणं दुसरं आहे की न्यायालयांची जबाबदारी आहे की घटनात्मक पेचप्रसंग असलेले जे प्रकरण आहे ते प्राधान्यक्रमाने लावून घेण्यासाठी त्यांनीच कोणाची तरी नियुक्ती केली पाहिजे आणि त्यांच्या ऑफिसरनी सातत्याने पाठपुरावा याचा केला पाहिजे की हे प्रकरणं लवकर संपले पाहिजे. म्हणजे आपण अन्यायाविरुद्ध दाद मागायची आणि दरवेळेस प्रकरण लावून घेण्यासाठी सुद्धा भीक मागायची, अशा पद्धतीने जी प्रक्रिया आहे ती प्रोॲक्टिव्ह झाली पाहिजे असं मला वाटते. ही प्रक्रिया बदलली पाहिजे आणि त्यामुळे एक बेकायदेशीर असलेलं असंविधानिकतेच्या आधारे स्थापन झालेलं सरकारसुद्धा 2.5 वर्ष महाराष्ट्राने पाहिलं आणि आतासुद्धा निकाल देण्यात येत नसेल आणि जर असं म्हणण्यात येत असेल सरकारतर्फे की तुम्ही झोपा काढत होते का, विधानसभा निवडणूक झाली, लोकसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकात जर नोटिफिकेशन निघाल्यानंतर झालेले आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय किंवा कोणतंही उच्च न्यायालयसुद्धा हेच सांगतात वारंवार की नोटिफिकेशन निघालं आहे, आता आम्ही इलेक्शनची प्रोसेस थांबवू शकत नाही. त्यामुळे काहीच करता येत नाही अशी परिस्थिती आहे. 2 वर्ष कोणी झोपा काढत नव्हतं. जेव्हा अप्लिकेशन दाखल आहे, अपील दाखल करण्यात आलेला आहे, याचा अर्थ मागणी आहे शिवसेनेतर्फे की या संदर्भातला निर्णय लवकर झाला पाहिजे. काय सांगितलेलं आहे? पुढचा आयुक्तवाद ऐकून घेतला जाईल की थेट निकाल दिला जाईल? तारखावर तारखा होत नव्हत्या, तारीखच खरं तर लागत नव्हती. मुद्दामून प्रयत्न करून तारीख लागली पाहिजे, हे प्रकरण घेतलं पाहिजे म्हणून तर इंटरव्हेन्शन अप्लिकेशन दाखल करावं लागलेलं आहे. आणि यापूर्वी निवडणुकांचाच काळ सुरू असल्यामुळे त्या निवडणुकांच्या काळामध्ये नोटिफिकेशन एकदा इश्यू झाल्यावर मध्ये इंटरफेअर करता येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल असल्यामुळे काहीच करता येत नाही. त्यामुळे झोपा काढत होते हा जो आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आणि कोणताही आधार नसलेला आहे. अशा सवंग पद्धतीने कोणीतरी ज्येष्ठ व्यक्तींनी आक्षेप घ्यायचा एखाद्या पिटिशनवर, हेच मुळात अत्यंत राजकीय आहे असं मला वाटते. पण कुठेतरी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुमच्या अर्जावर आता सुनावणी करण्याची आवश्यकता नाही, आपण थेट